20ची रनिंग जर मेंटेन नाही केली तर तुमची गाडी झटके मारून बंद पडू, मोकळा रोड दिसतोय, आपण थर्ड गिअर टाकू शकतो. रिव्हर्सला प्रॉब्लेम येतोय तुम्हाला, पद्धत आहे ना चुकीची आहे. एक्सलेटरवर आणि क्लचवर तुमचा पाय पाहिजे फर्स्ट गिअरमध्ये, क्लच आणि ब्रेकवर. कितवा दिवस आहे तुमचा? दुसरा. आज यांना मी गिअर सांगणार आहे, तशाच तुम्ही पण ट्राय करू शकता. तुमचं नाव काय आहे? नाव सांगा. सचिन प्रभाकर कदम. यांना सचिनना आम्ही आज गिअर शिकवणार आहे आणि गाडी कशी चालवायची ते शिकवणार आहे. दुसरा का तिसरा दिवस आहे यांचा? तिसरा दिवस आहे ना तुमचा? ठीक आहे. हे बघा, न्यूट्रलला असं चेक करायचं जेव्हा न्यूट्रलमध्ये असतं. ठीक आहे, गिअरमध्ये असेल तर लिव्हर हालत नाही. न्यूट्रलमध्ये असं चेक करून पुढं फर्स्ट गिअर टाकायचा. तुम्ही सेकंड असा स्टॉप देऊन सरळ मागे येऊ शकता. ठीक आहे, सेकंडसाठी. आणि थर्ड टाकण्यासाठी असं जस्ट न्यूट्रल करून पुढे ढकलू शकता. तिसरा गिअर हा डायग्राम बघायचा. आता तिसऱ्यातनं चौथा येण्यासाठी तुम्हाला सिंपल मागं करायचं आहे असं, आणि चौथ्यातून पाचवा जाण्यासाठी न्यूट्रल करून राईट करून पुढं पाचवा टाकायचं आहे. आणि रिव्हर्ससाठी आहे ना न्यूट्रल करून राईट करून मागं करायचं आहे. आणि रिव्हर्स पाडल्यानंतर बीपचा आवाज येतो. बीपचा आवाज आला की समजायचं रिव्हर्स गिअर आहे. ठीक आहे, आणि चालत्या गाडीत रिव्हर्स पडत नाही. आणि फर्स्ट आणि सेकंड, फर्स्टमधनं सेकंड येण्यासाठीच खूप प्रॉब्लेम होतो बऱ्याच लोकांना. तर तुम्ही फर्स्टमध्ये आहात, सेकंड यायचे एकतर असं येऊ शकता लेफ्टला प्रेस करून, आणि दुसरी पद्धत न्यूट्रल करायचं, लेफ्ट जायचं, मागं यायचं सेकंड. ठीक आहे. आणि थर्ड जाण्यासाठी न्यूट्रल करून फक्त हात सोडायचा न्यूट्रल झाल्यानंतर आणि पुढे पुश करायचं. तेवढ्या वेळेत नवीन लोकांना काय वाटतं गाडी बंद पडू शकते वगैरे, ते बंद वगैरे पडत नाही न्यूट्रल झाल्यानंतर. जी स्पीड आहे गाडीची मिनिमम त्याच्यामध्ये चालत असते. आता मला आहे ना तुम्ही टाकून दाखवा गिअर कसे टाकता बघू. हात आहे ना फर्स्ट सेकंडसाठी त्या साईडनी धरायचा. यस, असा फर्स्ट गिअर. यस, न्यूट्रल. हां, चौथा पडला सेकंड. हां, थर्डसाठी न्यूट्रल करून हात सोडायचा आणि पुढं टाकायचं. हां, थर्ड न्यूट्रल. हां, फोर्थ. ओके, न्यूट्रल. राईट पुढं. ओके, आणि रिव्हर्स न्यूट्रल. न्यूट्रलमधनं थांबा. रिव्हर्सला प्रॉब्लेम येतोय तुम्हाला. आता तुम्ही पाचव्यात आहे. हां, तुम्ही असं ओढत होते, असं पडणारच नाही. न्यूट्रलमधनं रिव्हर्स टाकण्यासाठी फक्त इकडं दाबायचं, असं दाबून मागं ओढायचं. ताकद लागतच नाही त्याला. आता फर्स्ट गिअर टाका, आपण पुढे जाऊ. फर्स्ट गिअर नाही, चुकीचं आहे. लेफ्ट पुढं. ओके, आता ही गाडी चालवणार आहेत, तुम्हाला पण बघायला भेटेल गाडी चालवताना कसं स्टेरिंग हँडल करायचं, कसं गिअर टाकायचं हे मी सांगत जाईन. तुम्ही बघून शिकू शकता. आता आहे ना आपल्याला रोडवरती जायचं आहे तिकडं, तर तुम्ही तिथं जाण्याआधी राईटचा इंडिकेटर देऊन टाकायचं आहे. राईटचा इंडिकेटर द्या आणि क्लच सोडत राहा हळूहळू. वळवा राईटला. एक्सलेटरवर पाय नाही पाहिजे. पद्धत आहे ना चुकीची आहे. एक्सलेटरवर आणि क्लचवर तुमचा पाय पाहिजे फर्स्ट गिअरमध्ये, क्लच आणि ब्रेकवर. ब्रेकवर दाबायचं नाही, फक्त अंगठा ठेवून द्यायचा आणि क्लच थोडा उचलायचा. गाडी पुढे जायला लागते. ठीक आहे, ब्रेक दाबू नका, हळूहळू क्लच उचलत राहा. बघा गाडी पुढे निघायला लागलेली आहे. घ्या राईटला थोडंसं. आपण इथं राईटचा इंडिकेटर का दिला? कारण इथं समोर आहे ना रोड आहे आणि त्या साईडनी गाड्या येतात, ह्या साईडला आम्हाला जायचं आहे. तर मागं जे येणाऱ्या गाड्या आहेत त्यांना ही गाडी बाहेर येते म्हणून दिसण्यासाठी आपण राईटचा इंडिकेटर देत असतो अशा प्रकारे. कारण मागं जे येणारे असतात त्यांना कळतं की ही गाडी रस्त्यावर येणार आहे. हळूहळू पुढे जायचं आणि जेव्हा ह्या रस्त्यावर सरळ होतात तेव्हा लेफ्टचा इंडिकेटर द्यायचा, कारण आपल्याला जायचं लेफ्टला. तिकडं राईट मिरर पण चेक करायचा. वळवा इकडं माझ्याकडं, वळवा. आता इथं आपल्याला लेफ्टला जायचंय. आता इथं लेफ्टचा लेफ्टचा इंडिकेटर देऊन टाका वरती. मिरर चेक करा लेफ्टचा. आणि इथं आहे ना राईटचा मिरर पण चेक करायचा. PMT आलेली आहे. वाढवा स्पीड थोडीशी, बस कमी करा. क्लच दाबून सेकंड टाका. व्हेरी गुड. सोडत राहा क्लच आणि मिररवर प्रॉपर लक्ष देत जा. ठीक आहे, राईट लेफ्ट. समोर PMT उभी आहे. आता तुम्हाला तिच्या मागं जर थांबायची वेळ आली तर जिथं आहे तिथं क्लच दाबून थांबू शकता, नाहीतर राईटचा इंडिकेटर देऊन टाकायचा आणि निघत राहायचं. वाढवा स्पीड. मागं गाडी आलेली आहे बघा. मिररमध्ये लक्ष देत जा, स्पीड द्या. आता एक्सलेटर कमी करा आणि क्लच दाबून तिसरा गिअर टाका. खाली बघायचं नाही. तुम्हाला माहिती आहे का गिअर कोणत्या गिअर स्पीडमध्ये कोणता गिअर ठेवायचा? फर्स्ट गिअर 10 पर्यंत पळवायचं. त्यानंतर 10च्या पुढे चालली गाडी तर क्लच दाबून सेकंड टाकायचा काय, आणि 30 पर्यंत आली तर तिसरा गिअर टाकायचा. 40 पर्यंत आली तर चौथा गिअर टाकायचा. 50 पर्यंत गेली तर पाचवा गिअर टाकायचा काय. म्हणजे 10-10 ने स्पीड वाढवायची. रनिंग काय आपली
40. आपण तिसऱ्या गिअरमध्ये आहे, चौथा टाका. आता आहे ना आपल्याला लेफ्ट टर्न करायचंय, तर तुम्ही इंडिकेटर द्या लेफ्टचा वरती, क्लच पूर्ण दाबा. आणि आता आपण चौथ्यात आहे. इथं छोटा टर्न असल्यामुळे आपल्याला फर्स्ट गिअर लावावं लागणार आहे. न्यूट्रल, लेफ्ट, पुढं. व्हेरी गुड. आणि आता मिरर चेक करत वळवा, सोडत राहा क्लच. दोन्ही मिरर बघायचे, कारण इथं लेफ्टने आणि राईटने गाड्या येत आहेत. सरळ करा हळूहळू, मिरर चेक करा राईटला. स्पीड देत राहा थोडंसं. हा, आता तुम्ही फर्स्टमध्ये टर्न घेतला, आता ॲक्सिलेटर कमी करा आणि क्लच पूर्ण दाबून सेकंड गिअर. सेकंड हा, सेकंड सोडा. सेकंड गिअर टाकला, क्लच सोडा आणि ॲक्सिलेटर हलका द्या. आता समोर आहे ना मोकळा रोड दिसतोय, आपण थर्ड गिअर टाकू शकतो. सोडा क्लच. फक्त आहे ना गिअर टाकताना पुढं बघून टाकत जा. खाली बघितल्यावर पुढं बघणार कोण गाडी चालवताना? मिरर बघून लेफ्टने ठेवा गाडी. गाडी तुमची राईटला चाललेली आहे, थोडंसं लेफ्टने ठेवा. स्पीड देत राहा थोडंसं. आता इथं बघा, इथं ही ट्रॅव्हल्स थांबलेली आहे. आपल्याला जायचं समोर. राईटचा इंडिकेटर आधी द्यायचा आणि थोडंसं इथूनच राईटने ठेवायची गाडी अशी. समोर आलोय आपण, इंडिकेटर बंद करा आणि लेफ्टचा इंडिकेटर द्यायचा असा. लेफ्टचा दिला म्हणजे आपण लेफ्टला येतोय म्हणून मागच्या गाडीला कळण्यासाठी. इंडिकेटर बंद करा. हा, आता ॲक्सिलेटर सोडून कमी करा ॲक्सिलेटर. क्लच पूर्ण दाबा, चौथा गिअर. सोडा क्लच. लक्षात ठेवा की कुठल्याही ट्रॅफिकमध्ये जर चालवत असाल तुम्ही तर क्लच वरतीच गाडी चालते. ॲक्सिलेटरचा वापर करायचाच नाही ट्रॅफिकमध्ये कधी पण. लक्षात ठेवा, ॲक्सिलेटर हा आपण बाईकला कसं देतो ॲक्सिलेटर, आता थोडंसं तुम्हाला पुढे जायचं, ॲक्सिलेटर देऊन लगेच ब्रेक दाबतो का नाही, ब्रेककडे येतो का नाही, तसंच आपण 4 व्हीलरमध्ये करायचंय. आता हा समोर लेफ्ट टर्न घेतोय गाडीवाला, तो गेलेला आहे, आपण जाऊ शकतो. हाय त्या गिअरमध्ये स्पीड द्यायची, देत राहा. आता इथं थोडेसे खड्डे वगैरे आहेत. आपली गाडीची रनिंग 30-40 मध्ये आहे, तर आपण चौथ्या गिअरमध्ये चालतोय, काहीच प्रॉब्लेम नाही. जर 40च्या खाली आली गाडी तर तुम्हाला एक गिअर कमी करायचंय. 30 पर्यंत आली तर थर्ड लावायचंय. आता आपल्याला इथनं लेफ्ट जायचंय, लेफ्टचा इंडिकेटर देऊन टाका. आता इथे आहे ना थोडं चढ टाईप आहे. आपण स्पीडमध्ये असल्यामुळे 4th मध्येच गाडी पुढे आलेली आहे आपली. जर इथं स्पीड डाऊन झाली असती तर आपल्याला गिअर कमी करावा लागला असता. आता आपल्याला समोरून लेफ्ट घ्यायचंय, समोरून काय. आपण आता 4थ्या गिअरमध्ये, 4th गिअरमध्ये. आता तुम्हाला इथूनच काय करायचंय, हलका ब्रेक टच करायचंय. ब्रेकवर या आणि क्लच पूर्ण दाबा, लेफ्टचा इंडिकेटर द्या आणि न्यूट्रल करून डायरेक्ट सेकंड करू शकता. हा, आता लेफ्ट आणि राईटचा मिरर चेक करून हळूहळू टर्न करा इकडं. बस, क्लच सोडत राहायचं. जर क्लच नाही सोडला तुम्ही सेकंड गिअरमध्ये, 20ची रनिंग जर मेंटेन नाही केली तर तुमची गाडी झटके मारून बंद पडू शकते. काय, सेकंड गिअरमध्ये आहे ना तुम्ही आता, जर तुम्ही स्पीड मेंटेन नाही केली 20ची टर्न करताना तर तुमची गाडी झटके मारून बंद पडू शकते. लक्षात ठेवा. काय, नाहीतर तुम्हाला फर्स्ट गिअर टाकावं लागेल. आता इथं आपल्याला लेफ्टला जायचंय, लेफ्टचा इंडिकेटर द्या आणि दोन्ही मिरर चेक करायचं. जेव्हा आपण इंडिकेटर देतो ना, आपण आपल्या भारतामध्ये दोन्ही साईडनी लोक येतात, त्यामुळे ना आपण इंडिकेटर कुठलाही देऊ, दोन्ही मिरर चेक करत राहायचं. 2 व्हीलरवाले कुठेही घुसतात. आता आपल्याला इथनं लेफ्ट जायचंय, दोन्ही मिरर चेक करा. सेकंड गिअरमध्ये आहे ना गाडी, कन्फर्म करून घ्यायचं आणि वळवायचं. इकडं वळवा, रेस नका देऊ, वळवा गाडी, वळवा ना. राईटला घ्या राईटला घ्या, अजून थोडंसं, बस. सोडा क्लच, वाढवत राहा स्पीड. एक्सिलेटर कमी करा, क्लच दाबून तिसरा गिअर टाका. सोडा क्लच. गिअर टाकताना खाली बघायचं नाही. लक्षात ठेवा, खाली बघितल्यावर तुम्ही ड्रायव्हर आहेत, मग आता कोण बघणार पुढं? गाड्या समोर असतील तर तुम्ही गिअर टाकताना पुढे बघितल्यावर समोरचं मेंटेन कोण करणार? खाली बघितल्यावर गिअर टाकताना समोर बघून टाकायचं, तुम्ही प्रिपेअर व्हायचं. आता इथनं राईट जायचं तुम्हाला, राईटचा इंडिकेटर देऊन टाका. आता इंडिकेटर देऊन सेकंड गिअरमध्ये तुम्ही टर्न करू शकता आणि मिरर पण चेक करायचा, राईट आणि लेफ्ट दोन्ही पण. बस, हात असं नाही धरायचा,
वाढवा स्पीड, लेफ्टने ठेवा गाडी, हात तसं नका धरू, 3-9 वर धरायचा हात आणि हलका ॲक्सिलेटर द्यायचा. तुम्ही कधी पण आहे ना हात कसं धरायचं 3-9 वर आणि एकदम इझी धरायचं. इकडे घ्या, लेफ्टला इंडिकेटर देऊन गाडी, मिरर चेक करा, क्लच पूर्ण दाबा, उभं करताना असं करायचं, ब्रेक करा, बस. आता तुम्ही स्टेरिंग वळवून दाखवा, माझ्याकडे पूर्ण वळवून दाखवा, स्टेरिंग कशी वळवता बघू. वळवा, आता राईटला वळवा, वळवा पट 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 पट. हां, तुम्हाला राईटला आणि लेफ्टला वळवायचं असेल तर ही मेथड चालतं. जेव्हा तुम्ही सरळ चालत असता हवेत ठेवायचा हात, हवेत ठेवल्यानंतर MM मध्ये गाडी वळती, एवढ्यामध्ये एवढंच करायचं सरळ चालत असताना, ठीक आहे असं. आणि कधी पण आहे ना असा अंगठा अडकून ठेवायचा नाही स्टेरिंगमध्ये. असा अंगठा जर अडकून ठेवले तर तुम्हाला प्रॉब्लेम होतो स्टेरिंग सांभाळायला, ठीक आहे. आपण आता 3ऱ्या गिअरमध्ये चालतोय. काय आपल्याला आता इथं उभं करायचं गाडी, म्हणजे आपण ज्या गिअरमध्ये त्या गिअरमध्ये उभी करू शकतो. फक्त आता लेफ्टचा इंडिकेटर द्या वरती. आता आपल्याला तो डिवायडर संपला ना, तिथं लेफ्टला थांबवायचं आहे. आता ज्या गिअरमध्ये त्या गिअरमध्ये आपण सरळ चाललेलो आहे. आता लेफ्टचा इंडिकेटर दिलेला आहे. आता काय करायचं, क्लच पूर्ण दाबायचा, हाय त्या गिअरमध्ये. आपली गाडी मिनिमम स्पीडमध्ये चालते, त्याची जी स्पीड आहे त्या गिअरची. आता इथं हलका ब्रेक टच करायचा. कुठल्याही गिअरमध्ये तुम्ही गाडीला थांबवू शकता. काय नवीन लोक काय करतात, आता उभं राहायचं पुढं गाडीला उभं करायचंय तर गिअर तर सेकंड टाकणार, मग फर्स्ट टाकणार, तसं काही गरज नसतं. तुम्ही त्या गाडीला त्या स्पीडनुसार मेंटेन करायचं आणि जिथं थांबायची तिथं थांबू शकता. विथ क्लच दाबून थांबू शकता. ठीक आहे. आपण आता इथं उभी केलेली आहे गाडी, अशा प्रकारे उभी करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील या चॅनलवरती.